ॲसेट साईड आपली कंप्लीट झाली होती. लायबिलिटी साईड बघा, चौथ्या प्रॉब्लेमची फायनल अकाउंटच्या ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड आपण फायनल अकाउंटचा चौथा प्रॉब्लेम त्यातले चेंजेस पाहतोय. ॲसेट साईड आपली कंप्लीट झाली होती. लायबिलिटी साईडमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल समोर नोट नंबर 5 लिहा, अमाऊंटमध्ये 5,90,000 रुपये. अदर इक्विटी समोर नोट नंबर 6 अमाऊंटमध्ये 71,130 रुपये. त्यानंतर बॉरोइंग समोर नोट नंबर 7 अमाऊंटमध्ये 3,62,520 रुपये. करंट लायबिलिटीजमध्ये ट्रेड पेएबल समोर 1,00,000 रुपये. अदर करंट लायबिलिटीज समोर नोट नंबर 8 अमाऊंटमध्ये 2,700 रुपये. प्रोव्हिजन समोर 5,000 रुपये. प्रोव्हिजन समोर 5,000 रुपये. बॉरोइंग समोर 10,000 रुपये. आणि नोट लायबिलिटी साईडची बेरीज येते 11,41,350 रुपये. पुन्हा एकदा ॲसेट साईड आणि लायबिलिटी साईड दाखवते तुम्हाला. ॲसेट साईड प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 6,59,750 रुपये. गुडविल समोर 58,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट समोर नोट नंबर 2 अमाऊंटमध्ये 40,000. इन्व्हेंटरी समोर 2,25,000 रुपये. अदर नॉन करंट ॲसेट समोर 15,000 रुपये आहेत. ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 3 79,800 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 12,000 रुपये. लोन समोर नोट नंबर 4 अमाऊंटमध्ये 51,800 रुपये. आणि ॲसेट साईडची बेरीज 11,41,350. त्यानंतर लायबिलिटी साईड आपण पाहिली. इक्विटी शेअर कॅपिटल समोर 5 नंबरची नोट नंबर 5 अमाऊंटमध्ये 5,90,000. अदर इक्विटी समोर नोट नंबर 6 अमाऊंटमध्ये 71,130. बॉरोइंग समोर नोट नंबर 7 अमाऊंटमध्ये 3,62,520 रुपये. ट्रेड पेएबल समोर काहीच नाहीये, इकडच्या ट्रेड पेएबल समोर इथे अमाऊंट. त्यानंतर बॉरोइंग समोर 10,000 रुपये आहेत. ट्रेड पेएबल समोर 1,00,000 रुपये. अदर करंट लायबिलिटी समोर नोट नंबर 8 अमाऊंटमध्ये 2,700. प्रोव्हिजन समोर 5,000 रुपये. आणि लायबिलिटी साईडची बेरीज झालेली आहे 11,41,350 रुपये. इथे आपला चौथा प्रॉब्लेम कंप्लीट झाला चेंजेसचा. लागेल फायनल अकाउंटचा 5वा जो प्रॉब्लेम आहे सविता लिमिटेडचा, त्यातले चेंजेस आपण पाहतोय ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्डनुसार. तर बघा, बिल्स रिसिवेबल आले, त्यामुळे आपल्याला ट्रेड रिसिवेबलच्या नोटमध्ये चेंज करावा लागेल. त्यानंतर डिबेंचर्स आलेले आहेत. डिबेंचरवर इंटरेस्ट आहे का ते आपण चेक करू. डिबेंचरवर इंटरेस्ट आहे का ते चेक करा. आहे, म्हणजे आपल्याला डिबेंचरची ॲडिशनल नोट घ्यावी लागेल. आणि बिल्स रिसिवेबलच्या पोस्टिंगसाठी ती पण एक ॲडिशनल नोट घ्यावी लागेल, लोनची, शॉर्ट टर्म लोनची. त्यानंतर एक जे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स रिटर्न ऑफ असेल तर त्यात प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण चेंजेस होतील आहे. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला पण आपल्याला चेंजेस करायचे आहेत. मग आधी आपण नोटचे चेंजेस करून घेऊ. तुमची जी टँजिबल ॲसेटची नोट आहे त्यामध्ये चेंज करा. तिला नंबर 1 द्या आणि नाव द्या प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट टँजिबल ॲसेटची जी नोट आहे तिचं नाव चेंज करा. आत्तापर्यंत आपण ज्या नोटमधले चेंजेस केलेत त्यामध्ये पहिला चेंज केला आपण, टँजिबल ॲसेटच्या नोटचं नाव बदललं, नोट नंबर 1 केला. त्यानंतर अदर करंट ॲसेटचं फक्त नंबरिंग चेंज केलं, 2 नंबर केला. त्यानंतर इन्व्हेंटरीचं पण नंबरिंग चेंज केलं, 3 नंबर केलं नोट नंबर. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलच्या नोटमधला बिल्स रिसिवेबल इथून कॅन्सल केले, नोटची बेरीज बदलली, नोटचा नंबर 4 केला आणि बेरीज आली 78,850 रुपये. त्यानंतर ॲडिशनल नोट घेतली लोनची, कंसात शॉर्ट टर्म लोन्स, त्यामध्ये 2 आयटम पोस्टिंग केले. प्रीपेड इन्शुरन्स 1,600, बिल्स रिसिवेबल 54,720 रुपये. नोटची बेरीज 56,320 रुपये. ॲडिशनल नोट आहे ही.
त्यानंतर अदर करंट ॲसेट, तिला नोटचा फक्त नंबर चेंज करा, 6 करून घ्या, 6 करा. आता शेअर कॅपिटलची जी नोट आहे तिला नंबर चेंज करा, 7 करा आणि त्यामध्ये एक इक्विटी शब्द टाकून घ्या, इक्विटी शेअर कॅपिटल. बाकी कोणताही बदल नाहीये. त्यानंतर जी तुमची रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट होती तिचा जो नंबर आहे तो चेंज करा, 8 करा आणि नाव पण चेंज करा. नाव त्याला द्या अदर इक्विटी, अदर इक्विटी. बाकी बदल नाहीये त्यामध्ये. त्यानंतर शॉर्ट टर्म बॉरोइंगची जी नोट आहे तिचा नंबर चेंज करा, 9 करा. बाकी काही बदल नाहीये शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या नोटमध्ये. अदर करंट लायबिलिटीजची जी नोट होती तुमची, एक मिनिट, शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या अगोदर आपल्याला बॉरोइंगची नोट घ्यावी लागणार आहे. अदर इक्विटी नंतर बॉरोइंगची नोट घ्या, मग शॉर्ट टर्म बॉरोइंगची. शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या नोटला 10 नंबर करा, शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या नोटला 10 नंबर करा. आणि जी तुमची अदर करंट लायबिलिटीची नोट होती तिची गरज नाही आता, कारण की आपण इंटरेस्ट जे आहे ते आपण जे बॉरोइंगची नोट राहील त्या बॉरोइंगच्या नोटला आपण इंटरेस्ट ट्रान्सफर करणार आहोत. त्यामुळे लॉंग टर्म बॉरोइंगची नोट घ्या. तुमची जी चौथी नोट होती अदर करंट लायबिलिटीची ती कॅन्सल करा. नोट नंबर 9, त्याला नाव द्या बॉरोइंग्स, कंसात लॉंग टर्म. त्यामध्ये आपण डिबेंचर्स घेणार आहोत आणि डिबेंचरचं जे इंटरेस्ट आहे ते त्यामध्ये ऍड करायचं आहे. मग प्रॉब्लेम मध्ये डिबेंचर्स बघा किती आहेत. प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट साईडला 8% डिबेंचर 3 लाख रुपये आहे, ते पोस्टिंग करा या नोटला. 8% डिबेंचर 3 लाख रुपये. अमाऊंट मध्ये 3 लाख घ्या आणि 24,000चा इंटरेस्ट त्यामध्ये ऍड करा. नोटची बेरीज येईल 3,24,000. नोटची बेरीज येईल 3,24,000. नोटची बेरीज येईल 3,24,000. त्यानंतर तुमची जी अदर करंट लायबिलिटीची नोट होती ती कॅन्सल झालेली आहे, त्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची जी नोट आहे तिला नोट नंबर 11 करा. फक्त नंबरिंग चेंज आहे, बाकी काही बदल नाहीये. अदर इन्कमची जी नोट आहे तिला 12 करा, नंबरिंग चेंज आहे, बाकी काही बदल नाहीये. त्यानंतर एम्प्लॉय बेनिफिटची नोट नंबर 13 करा, बाकी काही बदल नाहीये. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसला नोट नंबर 14 करा. यामध्ये बदल आहे, आपला जो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ आहे तो आपण अदर एक्सपेन्सेसच्या नोटमध्ये टाकणार आहोत आणि नोटची बेरीज पण चेंज होईल. त्यामुळे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ जो आहे तो इथून कॅन्सल करा, तो आपल्याला अदर एक्सपेन्सेसच्या नोटमध्ये घ्यायचा आहे. तो कॅन्सल करा, काट मारा त्यावर. तो मी अदर एक्सपेन्सेसच्या नोटमध्ये घेते. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ अदर एक्सपेन्सेसच्या नोटमध्ये घ्यायचा आहे. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मधून कॅन्सल होईल, त्यामुळे त्याची टोटल पण चेंज होईल आणि अदर एक्सपेन्सेसची जी टोटल आहे ती पण चेंज होईल. मग डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसला नोट नंबर 14 करा. जी बेरीज आहे ती 29,400 घ्या. आधीची 38,200 होती, ती 29,400 करून घ्या. आणि अदर एक्सपेन्सेसची जी बेरीज आधीची
46,750 होती ती आता 8,800 ने वाढवून घ्या आणि नोटचा नंबर जो आहे तो 15 करा. अदर एक्सपेन्सेस नोट नंबर 15, अमाऊंट जी आहे ती 8,800 ने आपण वाढवून घेऊ. 46,750 होती आधीची, तिच्यामध्ये 8,800 प्लस करा 55,550 रुपये. 55,550 रुपये. बेरीज बदलून घ्या अदर एक्सपेन्सेसची. आता स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटमध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला आपल्याला फक्त अदर एक्सपेन्सेसची बेरीज बदलायची आहे आणि डेप्रिसिएशनची बेरीज बदलायची आहे आणि बाकीच्या सर्वांच्या नोट नंबर चेंज करायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला ज्या नोट नंबर आहेत त्या चेंज करायच्या आहेत आणि अदर एक्सपेन्सेसची बेरीज बदलायची आहे. अदर एक्सपेन्सेसची बेरीज 55,550 रुपये. डेप्रिसिएशनची पण बेरीज बदला, नोट नंबर पण बदला. डेप्रिसिएशनची बेरीज 29,400 करून घ्या. नोट नंबर 14 येईल डेप्रिसिएशनचा. $29,450 नोट नंबर 14. बेरजा 450 नाही 400. नोट नंबर चेंज करा. एक एकने नोट नंबर वाढलेला आहे. बाकी काही बदल नाही, अमाऊंट मध्ये बदल नाही. आता बॅलन्स शीटकडे या. बॅलन्स शीट जे आहे त्या बॅलन्स शीटच्या अमाऊंट आपण त्या नोट प्रमाणे घेऊया. बघा, प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये आपण जे चेंजेस केलेत त्यामध्ये नोट नंबर चेंज केलेले आहेत आणि जी आपली डेप्रिसिएशनची नोट होती तिची अमाऊंट चेंज केलेली आहे आणि अदर एक्सपेन्सेसची अमाऊंट चेंज केलेली आहे. बाकीच्या स्टेटमेंटमध्ये काही बदल नाहीये. या पद्धतीने आपण नोट नंबर चेंज केल्या. डेप्रिसिएशनची अमाऊंट चेंज केली, 29,400 केली. अदर एक्सपेन्सेसची पण अमाऊंट चेंज केली, 55,550 रुपये. बाकी कोणताही बदल नाही. प्रॉफिटमध्ये, पोस्टिंगमध्ये कुठलाही बदल नाही प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला. त्यानंतर बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटकडे या. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटमध्ये आपण जे बदल केलेले आहेत ते बदल म्हणजे पोस्टिंग मधले जे बदल होते तर आपण आधी ऍसेट साइड अगोदर नव्हतो घेत, आधी लायबिलिटी साइड घ्यायचो. आता ऍसेट साइड अगोदर आहे. प्लांट इक्विपमेंट प्रॉपर्टीला आपण एक नंबर दिला 13,17,000 रुपये. गुडविल समोर 63,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट समोर 49,000 रुपये. अदर नॉन करंट ऍसेट समोर नोट नंबर 2 अमाऊंट मध्ये 13,200. इन्व्हेंटरी समोर नोट नंबर 3 अमाऊंट मध्ये 2,18,000 रुपये. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 4 78,850 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 38,880 रुपये. लोन समोर आपण नोट नंबर 5 टाकलाय आणि अमाऊंट 56,320 रुपये. अदर करंट ऍसेट समोर नोट नंबर 6 अमाऊंट 2,500 रुपये. ऍसेट साइडची टोटल आली 18,36,750 रुपये. लायबिलिटी साइडला इक्विटी शेअर कॅपिटल नोट नंबर 7 9,50,000 रुपये. फक्त नोटची हे बदलली आहे. त्यानंतर अमाऊंटमध्ये कोणताही चेंज नाहीये. बॉरोइंग्सला मात्र आता नोट नंबर आलाय 9 नंबर, अमाऊंट 3,34,000 रुपये. त्यानंतर बॉरोइंग्स शॉर्ट टर्मचे जे आहेत त्यासमोर नोट नंबर 10 आहे 1,58,720 रुपये. ट्रेड पेबल 1,08,880 रुपये. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीजला अगोदर अमाऊंट होती, आता ती कॅन्सल झाली, ती खोडा. प्रोव्हिजन समोर 11 नंबर आणि अमाऊंटमध्ये 86,875 रुपये. टॅली टोटल 18,36,000
₹750. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. 5 नंबरचा ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्डनुसार आपण चेंजेस करून घेतलेले आहेत.